दोन भाऊ सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप छान असं नियोजन आहे. खरंच धन्यवाद आणि आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद ताई, आपल्या मनापासून या ठिकाणी विशेष आभार. खरं तर मयूरदादा आणि प्रतीकदादा संपूर्ण मयूर ग्रुप बद्दल बोलायचं झालं तर अनेक सामाजिक उपक्रम ज्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम देखील आपण पाहिलेले आहेत. सर्व क्षेत्रावरती अगदी आपण पाहतो त्यांचं नितांत प्रेम राहिलेलं आहे. या आपण माझ्या दिशेने जाऊ. भाषला होईल सुरुवात. एक नवीन सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला या ठिकाणी एरंजाड शाळेचे शिक्षक देखील आहेत. या ठिकाणी आपण त्यांना विनंती करू की आपण शुभेच्छा द्यायच्या त्या स्पर्धेला. फक्त 2 मिनिटं आम्ही तुमची घेतोय. धन्यवाद. आज या ठिकाणी आम्हाला कुळगाव बदलापूर नगर परिषद शाळा एरंजाड या शाळेला आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब यांच्यातर्फे एक आम्हाला प्रिंटर देण्यात आला. त्याबद्दल आमच्या शाळेच्या वतीने तसे ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांचे आभारी मानतो की अशाच प्रकारचं सहकार्य आम्हाला तुम्ही देत राहा. आपण केवळ एक आमचे जे जडे साहेब आहेत त्यांच्या सांगण्यावरून केवळ एकदा त्यांनी सांगितलं आणि दादांनी त्यांना शब्द दिला की आम्ही नक्कीच त्याची पूर्तता करू. स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर साहेब जे आहेत ते त्यांचे खास जवळचे मित्र होते आणि ते देखील आपल्याप्रमाणे सामाजिक कार्य उत्तमरित्या करत होते आणि त्यांचाच वसा आपण या ठिकाणी घेतला आहात. खरंच आपलं कौतुक करावं तितकं कमी आहे. खूप खूप धन्यवाद. आणि आपले हे जे सामने सुरू आहेत त्यांना चांगल्या उत्तम यशस्वी हो यासाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर साऊथ इंडियन अंबेशियो स्कूलचे प्राध्यापक वाळिंबे सर ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती राहील की आपण देखील या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. नमस्कार. आमची साऊथ इंडियन एज्युकेशन सेंटर ही इंग्रजी माध्यमाची शाळा अंबेशिव येथे स्थापन झालेली आहे आणि अतिशय ग्रामीण भागामध्ये आम्ही इंग्रजी माध्यमाची शाळा स्थापन करतोय आणि केलेली सुद्धा आहे. मयूरदादा पिसेकर यांनी आमच्या ह्या साऊथ इंडियन एज्युकेशन सेंटर या शाळेसाठी 2 प्रोजेक्टरची व्यवस्था करून दिलेली आहे. त्याचबरोबर आमच्या शाळेचेच पालक आहेत त्यांनीच ह्या कार्यक्रमापर्यंत म्हणजे मयूरदादा पिसेकरांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केले ते आहेत खारीक साहेब. त्यांचं सुद्धा मी धन्यवाद मानतोय. आणि इथे जे क्रिकेट प्रेमी आलेले आहेत आणि अशा चांगल्या प्रकारचं हे वातावरण तयार केलेलं आहे साहेबांनी त्यासाठी सुद्धा मी त्यांचं आभारी आहे. बस धन्यवाद. धन्यवाद दाळिंबे सर. या आपण या ठिकाणी जाऊ. भाच्या दिशेने अत्यंत दर्जेदार मॅच ठाणे रायगडच्या अगोदर हा देखील सामना तितकाच महत्वाचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला साई 11 जय बजरंग गोरसईप आणि त्याला फाईट करेल वनू स्पोर्ट्स जय हनुमान टेंबवली. या आपण मॅच कडे बोलणार आहोत आणि जशी खेळाच्या पहिल्या सत्राला सुरुवात होईल कमेंट बॉक्स मध्ये आवाज ऐकायला मिळेल सन्माननीय ओमकारजी शेट्टे सर आणि जयजी भोसले सर. नाउ बॅक टू क्रिकेट. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. नमस्कार बदलापूरकर. कसं काय मंडळी. राम राम. जय श्रीराम जय शिवराय. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक अद्भुत पूर्व याची देही याची डोळा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचा सोहळा. ऑल स्टँड कम्प्लिटली पॅकत. जिंकायची भीती जिथे जास्त तिथे इतिहास घडण्याची संधी देखील मॅच मैदानावरती तीच. एका बाजूला जय बजरंग गोरसईब आणि त्यांना फाईट करते जय हनुमान टेंभवली. ऑल द बेस्ट. 3, 2, 1 गेम ऑन. टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय. ओ पहिला बॉल कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. बॅटिंग ट्रॅक वरती सलामीची जोडी प्रतीक पाटील टार्झन ऑफ टेंभवली. पहिल्या बॉल वरती फसवलं होतं. जाळ्यात सापळ्यात अडकवलं होतं. कपिल केने फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्टला कॅच ड्रॉप. आणि कॉम बॉक्स मध्ये आमच्या सोबत महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज जयेश दादा भोसले सर आपलं स्वागत आहे. पहिल्या बॉलवरती खरं तर मोठा झेल इथे मोठ्या खेळाडूचा ड्रॉप झालेला पाहायला मिळालाय. क्रिकेट जगतामध्ये जीवदानही वरदान साबित होतात आणि हा सर्वाधिक मोठा जीवदान प्रतीक पाटीलला मिळालेला पाहायला मिळालाय. 2 स्क्रीन मध्ये 2 अँगल मध्ये तुम्ही पाहताय या 2 खेळाडूंना. यावेळेला लोअर फुलटॉस मनीष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सिंगल घेण्याचा प्रयत्न वेगाने. पहिली धाव इथे येत असताना पाहायला मिळते. अर्थात पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 धावा आल्यात.
पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची असते मित्रांनो, जिथे हारण्याची भीती जास्त वाटत असते. इथे प्रत्येक बॉल चर्चा रंगणार. अनेक क्रिकेटवरती प्रेम करणारे हजारो लाखो प्रेक्षक आता आपल्या सोबत जोडले जाणार, कारण टेंबवली, गोरसई, भिवंडीच्या 2 ताकदवर महासत्ता बॅटच्या समोर, मैदानाच्या बाहेर डाऊन द ग्राउंड मारलाय. ओव्हर द बॉलर हेड, सी गोज कडक 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 6. कर भावाचा आधार असतोय मयूर दादाला, जीवा भावाचा निरंजन दादा असतोय थँक्यू. मी याचाच उल्लेख करत होतो ओमकाजी चेटे सर. मागील बॉल वरती कॅच ड्रॉप झाला होता या खेळाडूचा, षटका ठोकला. आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डिरेक्शन ऑफ द बॉल, डावी येशी सोडून जाणारा हा बॉल पाहायला मिळालेला. प्रेक्षक वर्गाची गर्दी पहा, 14च्या 14 स्टँड आता मात्र फुलू लागले आहेत. गर्दी गर्दी, जिथे नजर जाते तिथे ही गर्दी पाहायला मिळते. चला आता ऑर्गनायझर्सला एक रिक्वेस्ट आहे, थोडं आपण आता रॅलिंग ओपन करूयात, कारण सगळे स्टँड पॅक झालेत. प्रेक्षक अगदी येण्याला आता सुरुवात झाली आहे. ठाणे रायगड अजून बाकी आहे, बट या मॅचलाच क्राऊड पॅक झालाय, त्यामुळे थोडी संधी आपण प्रेक्षकांना देऊयात. बाउंड्री रोपच्या थोडस अर्धा 1 फूट लांब प्रेक्षकांनी आपण बसा. आपण थोडाच वेळात बाउंड्री रोप आणि त्याच्या बाजूला ज्या रॅलिंग्स आहेत तिथे बसण्याची सुविधा तुम्हाला उपलब्ध करतोय. 14च्या 14 स्टँड पॅक झालेत, कारण मैदानावरती आता ठाणे जिल्ह्यातील, रायगड जिल्ह्यातील धुरंधर येत आहेत आणि सध्या भिवंडीकर त्यांना पाहायला देखील बदलापूरकर गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात. चौकार आला प्रतीक पाटीलच्या बॅट मधनं ऑन दी टॉस पाठवलाय बॉल, स्वीप कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. पहिलं षटक, पहिला बॉल, झेल सुटला आणि तदनंतर धावा धावफलकावरती झालेत 12 ऑन स्क्रीन. अगदी थोड्याच वेळात तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार प्रतीक दादा पिसेकर. टप्पा पडला, बॉडी लाईन, शरीरावरती आदळणारा वेध घेणारा बॉल, एका सिंगलच्या मदतीनं लेग बाईजनं षटक संपलं पहिलं. आणि या स्पर्धेचे शिल्पकार मयूर दादा पिसेकर, प्रतीक दादा पिसेकर आहेत. सध्या प्रतीक दादा पिसेकर, अनिकेत कुलकर्णी, उबळे दादा आणि आमचे समालोचक मित्र राहुल चव्हाण आणि छोटा मयूर तुम्हाला पाहायला मिळतोय. चर्चा याच गोष्टीची चालू आहे. प्रेक्षक वर्गाला बसण्यासाठी आसन व्यवस्था आता अपुरी पडू लागली आहे. पहा, रेलिंग खुली झाली आहे, परंतु प्रेक्षक वर्गाला विनंती आहे बाउंड्री रोप पासून थोडं मागे बसा. बाउंड्री रोप पासून थोडस मागे बसा. रेलिंग ओपन झालेले आहेत. कारण सगळ्यात इम्पॉर्टंट अनाउन्समेंट, फायर शोच्या वायरिंग देखील बाउंड्री रोपच्या अर्धा फूट बाजूलाच आहेत, त्यामुळे अर्धा फूट तुम्ही लांब पण बसा. आणि ब्रॉडकास्टिंग लाईव्हची टीम आहे, त्यांच्या पण वायर्स तिकडनं गेलेत. चुकूनही कोणी वायर कट करायचा किंवा फायरिंग शोच्या ज्या तिकडे ब्रेकर्स टाकलेले आलेत अगदी थोड्या गॅप मध्ये, त्यांना हात लावू नका. सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आज ही गर्दी पाहिल्यानंतर प्रत्येक जण इतकंच म्हणेल, जिंकलंय या ठिकाणी मयूर ग्रुप. आता सगळ्या स्टँड मधून जिकडनं जागा मिळेल कुठे उडी मारून प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये अगदी बाउंड्री रोप जवळ येऊ लागलाय. बदलापूरकर क्रिकेटचे वेडे आहेत आणि वेडेच लोक इतिहास घडवतात. आणि क्रिकेटची गर्दी, कारण हे सगळे क्रिकेटचे दर्दी आहेत. कृपया करून रेलिंग सांभाळा. रेलिंग सांभाळा. खरं तर चहू बाजूला पहा, हे दाखवलं जात आहे, हे नयनरम्य दृश्य आहे. खरं तर या स्पर्धेची ही जी गर्दी आहे ना, प्रसिद्धी मिळाल्यामुळे आज हे भरभरून प्रेम मिळालेलं पाहायला मिळत आहे. या स्पर्धेची चहू बाजूला गर्दी पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. झेल ड्रॉप झाला होता, कॅच ड्रॉप झाला होता प्रतीक पाटीलचा. ऑन दी टोज आणि ऑन दी नोज काय बॅटिंग करतोय तो. चौकार आला होता क्लासिकल मागील बॉलवरती. धावफलकावरती 13 बांधल्यात. ही गर्दी पहा, हे प्रेक्षक वर्ग आहेत जे गर्दी करून बसलेत. भावेश आलाय गोलंदाजी मार्क मध्ये. भावेश पवारला आपण पाहतोय. हा बॉल निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. ओमकार सर, कोणकोणते खेळाडू खेळत आहेत पहा या स्पर्धेच्या माध्यमातून. विश्वजित ठाकूर रायगड संघामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. दिघोडेचा खेळाडू मयूर वाघमारे खेळतोय. देवतचा खेळाडू प्रथमेश म्हात्रे खेळतोय. पुंडेचा खेळाडू हाफ ट्रॅकर होतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा ही बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेईल. लगातारचे 2 चेंडू. इथे व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव येत असताना पाहायला मिळते. फुंडेचा खेळाडू प्रथमेश म्हात्रे खेळतोय. एकटघरचा अमित नाईक खेळतोय. धुंद्रेचा प्रसन्न पाटील खेळतोय. चैतन्य पाटील. टाकीगावचा खेळाडू प्रसाद घरत. जावळेचा खेळाडू फॉर्मातील खेळाडू आहे. परेश ठाकूर दुत्तुमचा आहे. अगदी त्याच वेळेला कुणाल जोशी अर्थात DRA ची मागणी करण्यात आली आहे. बंटी जोशी अर्थात कुणाल जोशी जो तुम्हाला पाहायला मिळेल या संघामध्ये. पेठचा खेळाडू बोरलेचा प्रफुल्ल पाटील खेळतोय. धाकटी जुईचा रोहित घरात आहे. सचिन मोरे नेरेचा आणखीन एक स्टार खेळाडू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ठाणेचा संघ
भावेश पवार एका बाजूला गोरसईचा खेळाडू, त्याच्या सोबतीनं गोरसईच्या पवन केणे, धारावे एक्सप्रेस विकी भोईर, धीरज भोईर, सचिन केवणे, ढवळेपाडा आणि ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय सध्या खालिंग एक्सप्रेस इन ऍक्शन विवेक शेलार. लेदर बॉल क्रिकेट मध्ये देखील सध्या खूप चांगली कामगिरी शेलार करतोय. पुढील वाटचालीसाठी भावा खूप साऱ्या शुभेच्छा. योगेश भालेकर भावाळेचा खेळाडू, आर्यन भोईर, हायवे दिवा, प्रतीक पाटील टेंबवली, अर्जुन बांगर बोरशेती शहापूर, विवेक शेलार खालिंग, साई शेलार खंबालपाडा, अक्षय थेटे नानकर, हा सगळा स्कॉट तुम्हाला पाहायला मिळतोय ठाणे टीम मध्ये खेळताना. काय वाटतंय जयेश सर, ज्या प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत या 24 स्टारला पाहण्यासाठी ऑनलाईन गर्दी होणार, मला वाटतं 50,000 पेक्षा जास्त प्रेक्षक मैदानावरती आहेत आणि तितकेच ऑनलाईन देखील जोडले जातील. म्हणजे मॅच पाहायला आलेल्या प्रेक्षकांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. काल 19 फेब्रुवारी शिवजयंती मैदानावरती साजरी झाली. हे बदलापूर, इकडे शिवरायांचे घोडे बदलले गेले, इशारा आला फेअर डिलिव्हरीचा आणि छत्रपती शिवरायांच्या पावन झालेल्या धर्तीवरती आज क्रिकेटचा इतिहास घडवताना मयूर ग्रुप अर्थात स्पर्धेचे शिल्पकार मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर. क्या बात आहे. दर्जेदार असं आयोजन आणि दर्जेदार मॅच पाहायला मिळणार यात ती मात्र शंका नाही आहे. ही फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. रिच मध्ये बॉल होता, एक सांगितलं पंचांनी, हा डॉट बॉल आलाय. पुढचा चेंडू घेऊन भावेश पुन्हा एकदा, यावेळेला उंच गेलाय, लांब देखील चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक पोहोचला होता त्यापर्यंत. 2 धावा वेगाने प्राप्त होत असताना पाहायला मिळतात. खरं तर ओमकाजी शेट्टे सर जीवदान मिळालंय आणि ते वरदान साबित होतंय की काय. पाटील आता कसं पाटील बोलतील तसंच, पाटील बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक पाटील दुसऱ्या बाजूला देखील पवार, त्याला पण म्हणावं लागेल पवार बोलते साफको बोलते. 15 धावा धाव फलकावरती आहेत. भावेश पवार, पवन केने, राहुल केने, चर्चा सुरू आहे कसं रोखलं जावं टेंबवलीच्या टार्झनला. अर्थातच भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा एक अद्वैत आख्यायिकेचा सम्राट, त्याचं नाव भावेश पवार. तर ज्या संघाला गोरसईला एकटा घाम फोडण्याची ताकद ठेवतो, धनेश चषक कुकसे आठवत असेल, ज्यानं एकट्यानं अगदी बनवलं होतं या टीमच्या विरुद्ध अर्धशतक. हा स्विचिट खेळायचा होता, अपील हलकसं झालं, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, अगदी नॉट आउट तिकडे घोषित करण्यात आलं. बॉल यष्टांच्या मागे बिहाइंड द विकेट. भावेश पवारच्या चेहऱ्यावरती गोड स्माइल, कारण त्याला माहिती आहे आज लढाई टॉपच्या टीम सोबत आहे आणि मारायचं तर म्हटलं जातं ना टॉपच्याला, आणि टॉपवर जायचंय तर मेहनत करावी लागते जयेश सर, नॉन स्टॉप. हा बॉल देखील उजव्या हस्तीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. हा दिशाहीन राहिला, एक्स्ट्राची धाव येत असताना पाहायला मिळते. ओमकाजी शेट्टे सर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि अगदी त्याच वेळेला दोन्ही ताकदवान संघांमधली ही प्रेक्षणीय मॅच रायगड आणि ठाण्याचा सामना, त्याच्यासाठीची ही गर्दी जी मात्र सातत्याने पाहायला मिळते. आणखीन काही काळ थांबा, आणखीन जी जागा काही रिकामी दिसत आहेत त्याही भरल्या जात असताना पाहायला मिळतील. 18,000 पेक्षा जास्तीचं प्रेक्षक वर्ग, को करंट व्ह्यूअरशिप आपल्याला 18,000 पेक्षा जास्तीची मिळाली आहे. सामना अजून टॉस झालेला नाहीये. थांबा, मी जास्त वरचढ का रायगड, रायगड वर्सेस ठाणे, ठाण्याचा संघ का रायगडचा, याची चर्चा चांगलीच होणार. अनेक वर्ष पाटील सुरू आहे. तळोजा नाईट पासून सुरू झालेली ही पारंपरिक लढाई, फ्रेंडशिप पाटील 2 जिल्ह्यातील क्रिकेटच्या पटलावरचं मैत्रीतलं संघर्षाचं युद्ध सध्या टेंबवली गोरसईचं चाललंय. 18,000 आता जोडलेत, विकेट येईल का हो आली आहे, फलंदाज बाद आणि फायनली पवारचा वार आणि फलंदाज प्रतीक पाटील. 10 चेंडू 13 धावा, पहिला धक्का टीम टेंबवलीला. सामना मैदानी रंगणार, सारे जमून येतील यार, सामना मैदानी रंगणार. आमचे मयूर दादानी चषक ठेवलाय बदलापूर गावानं, आमचे मयूर दादानी चषक ठेवलाय बदलापूर. थँक्यू. खरं तर आपण पाहतो ऑन स्क्रीन ओमकार शेट्टे सर या ठिकाणी समीक्षा वहिनी पिसेकर यांच्या ठिकाणी वाढदिवस आज देखील साजरा केला जातो. त्यांचे काही फॅमिली मेंबर्स या ठिकाणी जॉईन आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. खरं तर एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. नुकताच प्रतीक पाटील बाद झालाय, धोक्याची घंटा टेंबोली संघासाठी वाजवण्यात आली आहे. पहिला धक्का लागलाय तो 16 वरती. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट, ओ टू कम बॉक्स. भावेश पवार देखील त्या धाटणीचा खेळाडू आहे ना जयेश सर. कष्टाचा आवाज कधी कोणाला ऐकू येत नाही, पण चमक मात्र सर्वांच्या डोळ्यात खटकते. प्रेम करणाऱ्यांच्या मनात आणि खटकणाऱ्यांच्या अगदी डोक्यात राहणारं नाव भावेश पवार. भावेश पवारचं क्रिकेट जर प्रेक्षकांना आवडत असेल, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बदलापूरकर भावेश पवार साठी. एक महत्वाची विकेट त्याने इथे काढली आहे, महत्वाचा बॅटरचा काटाच काढलाय. उजव्या हस्तीच्या बाहेर ठेवला प्रतीक पाटील, कव्हर्सला खेळण्याच्या प्रयत्नात
लिडिंग एज जशी घेतली ना तसा तो निघाला. त्याला ठाऊक होतं की हा झेल टिपला जाणार आहे. या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्यात, 1 विकेट प्राप्त केली आहे. भावेश पाटील यासाठी जाणला जातो आणि दर्जेदार कामकाज त्याने केलंय. संघाचा तारणहार आहे, नेता आहे, दिशादर्शक आहे, गोलंदाजी मध्ये वरचढ राहिलाय आणि या षटकामध्ये धावा त्याने रोखल्यात. मोनीश पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. ही जस्ट स्ट्रोक मेटर बॅटर. उजव्या शीच्या बाहेरचा बॉल होता, समोर खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डायरेक्ट हिट, सुपर हिट करतोय की काय. मोनीश पाटीलच्या अडचणी इथे वाढल्यात. खरं तर प्रथम दर्शनी असं वाटू लागलंय मोनीश पाटीलच्या अडचणी वाढलेल्या दिसतात. क्या बात आहे. एक स्टंप फक्त दिसत होता म्हणून तर या खेळाडूला टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सर ही उपाधी मिळाली आणि रवींद्र जडेजाला तो फॉलो करतो, त्याला तो आयडल मानतो आणि अगदी त्याच्या स्टाईलने इकडे डायरेक्ट हिट आलाय. मोनीश पाटीलची विकेट धोक्यात आहे, बट सध्या बॉडी लँग्वेज चांगली आहे मोनीश पाटीलची. त्याला वाटतंय मी कुठेतरी सेफ आहे, अन्यथा जर त्याला वाटलं असतं पुढे धोका आहे, डाईव्ह लगावताना देखील मोनीशला आपण पाहू शकलो असतो. बट पाहूया जर तर डिसिजन पेंडिंग, थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. सगळ्यांना विनंती आहे, आता रॅलिंग वरती आहे ना फायर शोचे फटाके सेट करण्यात आलेत. कुणी चुकूनही रॅलिंग वरनं उडी मारून आतमध्ये येऊ नका. एखाद्या फटाक्याची वायर जर तिकडे मिस झाली, फायर शोचे जे तिकडे ब्लास्ट आहेत ते तिकडेच होतील. प्रेक्षक तुम्ही सगळे आहात म्हणून क्रिकेट स्पर्धा आहे. तुम्ही सगळ्यांवरती आमचं प्रचंड प्रेम आहे, तुमची काळजी आमचं काम आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की कुणीही आता रॅलिंग वरती उडी मारून आतमध्ये चुकूनही येऊ नका प्रेक्षकांनो. तसं प्रयत्नही करू नका. खरं तर जी काही गर्दी इथे पाहायला मिळाली त्यासाठी आसन व्यवस्था अपुरी पडली. आयोजकांनी खरं तर तुमच्यासाठी जागा दिलेली आहे. विकेट आउट. भावेश पवारचं डायरेक्ट हिट आणि विकेट आली आहे. मोनीश पाटील अगदी भावेश पवार समोर धोका पत्करणं गरजेचं होतं का, हा देखील प्रश्न. आणि काय डायरेक्ट हिट दिलाय. 3 स्टंप नाही, समोर फक्त 1 स्टंप एका रांगेत दिसतोय आणि तिकडनं डायरेक्ट हिट मारलाय. आणि काय हा क्राऊड आलाय मोठ्या संख्येनं. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचा हा विजय जिंकलात भावानो. मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर, त्यांनी पाहिलेली स्वप्न यशाच्या उंच शिखरावरती त्यांना मिळालेली. प्रतीकजी पिसेकर साहेबांना, मयूरदादा पिसेकर साहेबांना, निरंजनदादा पिसेकर, अनिकेत कुलकर्णी, गणेश तरे, निखिल जाधव, मयूर पिसेकर आणि तमाम मयूर ग्रुपच्या मुलांची साथ. त्यातनं आज गाजवले पूर्ण भारत, विश्व आणि टेनिस बॉल क्रिकेटची दुनिया. आणि म्हटलं जाताना जयशदा दुनिया झुकती है जनाब, झुकाने वाला चाहिए. आणि सध्या तर ते नाव काय, ब्रँड काय, तर त्या ब्रँडचं नाव आहे सिन्स 2017 2017 पासून झालेली सुरुवात आणि स्पर्धेचं आता 8वं पर्व. त्याच्यामध्ये सर्व या बदलापूर शहराला त्याच्यावरती गर्व. ते नाव फक्त आणि फक्त वन अँड ओनली वन, मयूर ग्रुप. ब्रँड इज ऑलवेज ब्रँड. कपिल केणी गोलंदाजी मार्ग वरती येत असताना पाहायला मिळतोय. जेवढी स्पर्धेला गर्दी तेवढी स्पर्धेला प्रसिद्धी. आज मात्र ही गर्दी आणि प्रसिद्धी सातत्याने प्रसिद्धीच्या झोतामध्ये ही स्पर्धा येत असताना पाहायला मिळते. 2 फ्रेम मध्ये तुम्ही पाहताय कपिल केणी दिसतोय क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना. तर मागील मॅच मध्ये ज्याने धुमाकूळ माजवला होता तो आदित्यला तुम्ही स्ट्रायकर एंडला पाहताय. आदित्य भोईर ऑन स्ट्राईक आहे. मागील मॅच मध्ये दर्जेदार खेळ त्याने साकारला होता कपिल. पुढचा बॉल इथे मात्र ते यष्टी रक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. काय सुरुवात झाली आहे, टप्पा पडलाय थोडासा अँगल सोबत. कपिलचा बॉल बाहेर वळतो, हो वळतो. इकडे देखील वळालाय. सूरज केणेच्या हातामध्ये बॉल पहिला आलाय. या ठिकाणी डॉट बॉल मैदानावरती पहिला निर्धाव कपिल. आता आदित्यचा फटका उंच हवेत, डाऊन दी बॉल, फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला, कॅच ड्रॉप. गोरसई वरती देखील दबाव आहे, अन्यथा सहजासहजी झेल सोडताना गोरसईच्या फिल्डर्सला आपण पाहत नाही. तरी देखील ऍप्रिशिएट तिकडे कपिलकडनं केलं जात आहे की प्रयत्न चांगले होते, बट टेंभिवलीला देखील मिळालेत. त्या ठिकाणी 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पोहोचली आहे, ज्याच्या नावाने एक स्टँड देखील आहे. मॉडर्न डेचा महाराजा 18 धावा धावफलकावर. फटका फसलाय, समोर लॉंग ऑफ आणि आता टिपलाय झेल. मागच्या बॉलवरती जीवनदान, तर जयसर दुसऱ्याच बॉलवरती कपिल केने ठरलाय. कर्दन काळ फलंदाज बाद. 18ला 3. आदित्य भोईर बॅक टू डग आउट. प्रतीक पिसेकर मनाने बोला, पाहुणे सारे होतील गोला. थँक्यू. या दरम्यान आपण पाहिलं तर जोंधळे कॉलेजचे प्रोफेसर
सन्माननीय अमरजी भोपी सर यांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. तसेच त्यांच्या सोबत त्यांच्या सौभाग्यवती कुमुदिनी भोपी मॅडम यांचे मनपूर्वक स्वागत. सन्माननीय गणेशजी भोपी सर, नवीनजी भोपी सर आणि बाबू भोईर यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तिसरा धक्का इथे लागला. 18 धावा धावफलकावरती या 3 फलंदाज बाद झालेत. आदित्य भोईर मागील मॅचचा हिरो. या सामन्यामध्ये तितकीशी छाप तो सोडू शकला नाही. 3 बॉल 2 वरती तो बाद होत असताना पाहायला मिळाला. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 तुम्ही पाहताय. परेश गोराटकर संघाचा कर्णधार. 12 स्पर्धा या वर्षी या संघाने लगातारच्या जिंकल्यात. या वर्षीचा हंगाम संघासाठी चांगलं राहिलं आणि ज्याच्या नेतृत्वामध्ये हा संघ खेळतोय तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन बॅटिंग साठी मैदानावरती येत असताना पाहायला मिळतोय. 18 धावा धावफलकावरती या 3 फलंदाज बाद झालेत. कपिल केणेला तिसऱ्या बॉलवरती सफलता मिळाली. मागील बॉलवरती कॅच ड्रॉप झाला होता. खरं तर ज्या गोष्टीसाठी हा संघ जाणला जातो ते काही करता आलेलं पाहायला मिळालेलं नाहीये. पुढचा बॉल आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेतलीये. चेंडू उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप. परंतु इथे घडलाय तरी काय. परेश गोराटकर आणखीन एक धाव घेण्याच्या प्रयत्नात तो रनआउटच्या स्वरूपामध्ये. चौथा धक्का. कॅप्टन आला आणि कॅप्टन गेला. वनुस्फोट टेंबवलीला लागलाय. धक्का नंबर या मॅच मधला 4. जय हनुमान टेंबवली आज खेळतीये. टिटीवाळा मांडाचे एक युवा उद्योजक योगेश पाटील पुरस्कृत त्या नावानं, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय एका बाजूला टीम मयूर अरिवले पुरस्कृत गोरसई ब ज्या बजरंग मैदानावरती खेळतोय. टीमची टोटल धाव फलकावरती 19ला 4 बाद. आणि तुम्ही पाहताय ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून आय बर्डच्या माध्यमातून टिपण्यात आलेले हे सगळे नजारे तुमच्या समोर आहेत. आणि काय क्रीडांगण. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. पाहता क्षणी या क्रीडांगणाच्या सौंदर्याच्या प्रेमात पडावं इतकं सुंदर आहे मैदान. टेंबवली सध्या अडचणीत. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. एक चांगलं षटक टेंबवलीच्या बाजूने आलं तर मॅच मध्ये कमबॅक जय हनुमान टेंबवली देखील करताना आपल्याला पाहायला मिळेल. कपिल केने खूप इकॉनॉमी बॉलिंग करताना आजवर नेहमी पाहायला मिळालाय. रनआउटच्या स्वरूपात एक विकेट आली आहे. एक कपिल केनेला मिळाली आहे. स्विचिटचा फटका. हा आत्मविश्वास टेंबवलीच्या फलंदाजांचा. 19ला 4 बाद आहेत. त्या स्टेजला येऊन बॅट्समन स्विचिट खेळायला ट्राय करतोय. दोन्ही टीमला माहिती आहे आता नाही तर परत कधी नाही. मनीष पाटील हा खेळाडू या मॅच मध्ये की फॅक्टर ठरू शकतो. तो म्हणजे टीम टेंबवलीसाठी. 19ला 4 यावेळेला लटकट करण्याचा प्रयत्न. बॅटची थिकेज आउटसाइड एज घेतली. थर्ड मानला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. ओमकाजी शेट्टी आवर्जून एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आपण सातत्याने करत राहूयात जेणेकरून घर बसलेल्या प्रेक्षक वर्गाला माहिती पडेल. कोणत्याही प्रकारची शुभेच्छा, कोणत्याही प्रकारचं पारितोषिक इथे दिलं किंवा स्वीकारलं जाणार नाही. आयोजकांनी या गोष्टीकडे आवर्जून लक्ष वेधलंय. पुढची मॅच महत्वाची आहे परंतु तुम्ही या स्पर्धेचा आस्वाद घेत राहा. 3 षटकांचा खेळ संपला. 7च्या करंट रन रेटने 21 बनलेले आहेत. 4 फलंदाज बाद झालेत. बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये वनुस्फोट जय हनुमान टेंबवली टीम. मागचा सामना देखील असाच काही होता. वडवली ब समोर गोरसईसाठी 3 ओव्हर 25 होते. त्यानंतर भावेश पवार नावाचं वादळ सुरू झालं. इथे सोहम किंवा मनीष पाटील नावाचं वादळ सुरू होणं गरजेचं आहे. कारण 5 षटकांची मॅच कमीत कमी 45 बनल्या तर फाईट बॅक करू शकते टीम. कारण समोर फलंदाजीतला धोकाना घेऊन भावेश पवार आणि त्याचा गोरसई ब हा संघ मैदानावरती उतरलाय. जो संघर्षाचा रस्ता चालतो तो जग बदलू शकतो. ज्यांनी रात्रीशी युद्ध जिंकलं तो सूर्य बनून बाहेर पडतो. इथे एक तेजस्वी सूर्य उदय होणं या रात्रीच्या अंधाराला गायब करण्यासाठी गरज आहे. टेंबवलीसाठी पहिला फुल टॉस तो टोळवलाय लॉंग ऑनला. फिल्डर आहे पवन भगवान केने. त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद सोहम. आणि याच दरम्यान शुभागमन झालंय ज्यांना आपल्या आवाजानं अखंड महाराष्ट्राच्या संगीत आणि गीतकार क्षेत्रातील नाव कमवत सर्वांना प्रेमात पाडलं. आगळी कोळ्यांचा बदामचा बादशाह सुजित पाटील यांचं होतं या ठिकाणी शुभागमन. वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर स्मृती चषकामध्ये. मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची हाय खरोखर. एक विराई आणि साई बाबांचा हात हाय शिरावर. मयूर ग्रुपचा जगन्नाथ स्मृती चषक 1 नंबर. 21 धावा धावफलकावरती बनल्यात. 5 फलंदाज बाद झालेत एका मागोमाग एक. ही गळती लागली आहे टेंबवली संघाला आणि थांबवावं लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल.
40 धावा जरी म्हणला ना तर एक फायटिंग टोटल म्हणता येऊ शकते, तिथून फाईट करता येईल. भावेश यावेळेचा बॉल उजव्या स्टिकच्या बाहेर ठेवलाय, स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं पसंत करतोय मनीष आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये क्रिसला माघारी परतावं लागणार आहे. त्याने विकेट केली आहे सॅक्रिफाईस. तो बाद. क्रिश आली विकेट. पहिल्याच बॉलवरती विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी त्याला भाग पाडलाय. नवीन फलंदाज देखील मैदानावरती दाखल झालाय. 21ला 6 बाद. ज्या मॅच मध्ये काटाकीर लढतीची अपेक्षा केली जात होती, सध्या तरी गोरसईच्या गोलंदाजांचं डॉमिनेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि गोरसई म्हणजे ते मेहनत इतकी करा की नशिबाला देखील वाटेल यश जय बजरंग गोरसई बला द्यायला हवं. आणि अफाट मेहनतीतनं ही दोन्ही नावं उभी झाली आहेत क्रिकेटच्या पटलावरती, टेंभवली आणि गोरसई. टप्पा पडला, हा देखील फिरलाय. मागच्या बॉलवरती स्ट्राईक घेतली, स्वतःच्या मनगटावरती जिम्मेदारी स्वीकारताना आतापर्यंत आपण पाहताय मनीष पाटीलला संधी आणि सूर्योदय दोघात एक साम्य. उशिरा जाग होणाऱ्याच्या नशिबात दोन्ही नसतात, इथे जाग येणं गरजेचं आहे टेंभवलीच्या बॅट्समनला. भावेश पवार हे ते कोडं राहिलंय ना, ते टेंभवली संघाला अद्याप सोडवता आलेलं नाही आहे. ह्या षटकामध्ये 4 बॉल त्याने हाताळलेत, एकही धाव अद्याप खर्च केलेली नाही आहे. पंचांचा हा डीआरएची जिथे शहानिशा करण्यात येईल, डीआरएची मागणी करण्यात आली आहे. व्हाईट बॉल आहे की नाही त्याची शहानिशा इथे करण्यात येईल. खरं तर मागील 10 बॉल टाकलेत भावेश पवारने आणि अद्याप त्याने 3 धावा खर्च केलेल्या, 2 विकेट संपादन केल्यात. हे असं कोडं राहिलं जे अद्याप समजलंही नाही आणि उमगलंही नाही आहे. समोर प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दोन्ही आहे, तरी देखील न उमगणारं कोडं म्हणजे गोरसईचं आणि भावेश पवार नावाचं क्रिकेट. जितकं क्रिकेट मोठं ना तितकं या खेळाडूची गुणवत्ता नेहमी उंचावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. आणि याच बदलापुरातील स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट चषकाचा मालिकावीराचा 4 व्हीलरचा हकदार सध्या भावेश पवार बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय. 21ला 6 बाद सध्या चित्र आहे. डिसिजन पेंडिंग आहे. एक्स्ट्रा रन आली 22 बनतील आणि जर डॉट बॉल आला तर समीकरण लेस दॅन रन बॉल जाताना पाहायला मिळेल. कारण आतापर्यंत 21 बॉलमध्ये 21 बनलेत आणि हा 22वा बॉल 3.3चा खेळ झालाय. आणि चौथ्या बॉलवरती डीआरएस घेण्यात आला व्हाईट बॉलसाठी. आणि काही क्षणात निर्णय आपल्या समोर खूप चांगला टेलिकास्ट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ते म्हणजेच टीम गौरव सावंत आणि त्यांच्या पूर्ण तमाम कॅमेरामॅनच्या माध्यमातून अफाट मेहनतीनं गौरव सावंत देखील या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम करत आहे. ग्रेट जॉब बॉईज, तुम्हा सगळ्यांचं विशेष कौतुक. 21ला 6 बाद की 22ला 6, त्यासाठी काही काळ आपल्याला वाट पाहावी लागतीये. जिथे जिथे नजर जाईल तिथे तिथे प्रेक्षकांची गर्दी. कारण हे बदलापूर या क्रिकेटसाठी दर्दी. आणि म्हटलं जात ना, अगदी ज्यावेळी संकट तुमच्यावरती तुटून पडतील, संकटांवरती तुम्ही देखील अशा प्रकारे तुटून पडा की जिंकला तरी इतिहास आणि हारला तरी इतिहास. पण आज प्रेक्षकांनी गर्दीचा इतिहास घडवलाय. बदलापुरातील सर्वाधिक मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी तुम्हाला पाहायला मिळतीये. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल जिकडे रंगतंय, मयूर ग्रुप प्रेझेंट, मयूर दादा पिसेकर, प्रतीक दादा पिसेकर त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेलं स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. आज आई बाबा जितना मॅच पाहत असतील ना स्वर्गातून, ते पण म्हणतील मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आणि स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर आणि स्वर्गीय ज्योतिआई पिसेकर नावाला अमरत्व देण्याचं काम केलं. हा व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन 22, 22 धावा धावफलकावर. जो बीत गया सो बीत गया. यदि हमसे कोई गलत काम ना हुआ तो उसकी चिंता ना करो, फिर एक बार उठकर लड़ो और डटकर सामना करो अपने मुश्किलों का. डावा स्टिकच्या बाहेर आहे, हो बाहेर आहे. एव्हरी डिलिव्हरी आउट टू द लेग स्टंप, दिस कॉल्ड द व्हाईट बॉल. आणि हा व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. प्राऊड ऑफ भिवंडी बॉलिंग ट्रॅकवर भावेश पवारला. 4 धावा त्याने अद्याप खर्च केलेल्या आहेत. 22 धावा धावफलकावरती आहेत. 6 फलंदाज बाद झाल्यात. पुढचा बॉल यावेळेला लोड फुलटो होता, फ्लिक केला, मनगट वळवली आहेत. क्षेत्ररक्षक तैनात आहे शॉर्ट फाईन रिजन मध्ये. सिंगल येते एकेरीच्या मदतीने. 23 बनल्यात. धावांसाठी झगडावं लागतंय. धावांसाठी सातत्याने या खेळाडूंना संकटांना सामोरं जावं लागतंय. रन्स आलेले नाही आहेत. अलीकडे सोनं महाग झालंय, चांदी महाग झाली आहे आणि इथे आता असं वाटू लागले ना धावाही महाग झाल्यात. धावफलकावरती 23 आहेत. 6 फलंदाज बाद. 4थं षटक प्रगतीपथावरती. क्रिकेटच्या पटलावरचं 24 कॅरेटचं सोनं आहे भावेश पवार. त्याचा भाव ना कधी कमी होतो ना जास्त होतो. भावेश पवार ऑलवेज डाऊन टू अर्थ राहिला आणि सध्या त्यानं घाम फोडला टेंभवलीला.
आणि अंपायरचा पुन्हा एकदा DRS चा इशारा. पुन्हा एकदा आपण जाऊया थर्ड अंपायर्सकडे यावी. बॅटिंग साईड हा डिसिजन घेण्यात आला. थर्ड अंपायर्सला अगदी पुन्हा एकदा बिझी ठेवलाय. काय गर्दी रंगली आहे मैदानावरती आणि इतकी गर्दी पाहिल्यानंतर आज मयूरदादाच्या चेहऱ्यावरती, प्रतीकदादाच्या चेहऱ्यावरती जो विजयाचा आनंद आहे त्यामध्ये मयूर ग्रुप म्हणेल की जिंकलो आम्ही. एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या प्रेक्षकांनो. या स्पर्धेचे शिल्पकार मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर ज्यांनी बदलापुराला एक मानाचा सन्मानाचा सोहळा दिला आणि डिसिजन आला फेअर डिलिव्हरी. 23 लॉस ऑफ 6 हा डॉट बॉल आलाय. म्हणजे अजूनही अंतिम एका बॉलचा भावेश पवारच्या स्पेल मधला खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल भावेश पवारच्या स्पेल मधला. लापथाम राऊंड विकेट. टप्पा पडलाय. बॅट्समन कुठे फेम मध्ये नाहीये, फक्त यष्टीरक्षक आणि भावेश पवारच दिसलाय. षटकं संपली 4 धावा झाले 23. अडचणीत आहे वनुस्फोट जय हनुमान टेंभवली आणि म्हटलं जातं ना जय सर, ना कोई मुसीबत है ना कोई इम्तहा तो क्या मजा है सिनेमा. अरे तूफा भी रुक जाएगा जब आग लगी हो सिनेमा. पसीने के साई से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते. जो करता है जिंदगी में मेहनत पर मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. शेवटच्या षटकात बॅट्समनला म्हणावं लागेल ट्राय ट्राय बट बेबी डोंट क्राय. 15 ते 16 आल्या. जयेश दादा मला वाटतं की मॅच बनेल. 15 ते 16 इथून पाहाव्याच लागतील. एक मोठी टोटल उभी करावी लागेल. अशीच हार मानून चालता कामा नाही. मैदानाच्या आतमध्ये धावा तुम्हाला गोळा करणं बंधनकारक राहणार आहे. एक मोठी टोटल उभी जर का झाली तर एक मॅच चांगली पाहायला मिळणार आहे. एका बाजूला तुम्ही पाहिलं भावेश पवारने 2 षटक टाकले, 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याच्या नावावरती आल्या आणि दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्याने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करत असताना प्राऊड ऑफ भिवंडी का म्हटलं जातं आणि ग्रामीण स्तरावरचा सर्वाधिक मोठा खेळाडू म्हणून त्याचा का नाम उल्लेख होतो ते त्याने दाखवून दिलं. पुन्हा एकदा पवन केनेला तुम्ही पाहता स्क्रीनवरती सध्याच्या घडीला हा देखील थोडासा झुंजतोय. आपल्या दुखापतीतून सावरत असताना पाहायला मिळतो आहे आणि दर्जेदार कामगिरी आज संघासाठी करत असताना पाहायला मिळालाय. 23 धावा धावलक्यावरती 6 फलंदाज बाद झाल्यात. मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. हरिवंशरायजी बच्चन साहेबांची ही कविता मला आठवली. याचं कारण धावा आलेल्या नाही टेंबिवली संघासाठी. ऑन साईडला केला, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते दुहेरीसाठी पलटलेत. सेकंड रन घेत असताना इथे विकेट वेदांत पाटीलला सॅक्रिफाईस करावी लागणार आहे. 7वा धक्का 24 या धावसंख्येवरती वेदांत बाद. हरिवंशराय बच्चन हे ते नाव आहे ज्यांनी जगाला एक सुपर डुपर स्टार दिला. अमिताभ बच्चन त्यांचे पिताश्री. त्यांनी आयुष्यामध्ये त्यांची आवडती एक फार सुंदर कविता लिहून ठेवली. असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद जिनको त्यागो तुम, अरे संघर्ष का मैदान छोड़कर यूं मत भागो तुम. क्योंकि कुछ किए बिना टेंभवली कभी जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की जिंदगी में कभी हार नहीं होती. हार नावाचा शब्द आहे ना टेंभवली आणि गोरसई दोन्ही गावांच्या क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. ज्याची वेळ चांगली, ज्याचा खेळ चांगला तो आजची स्पर्धा गाजवणारा. शफल झाले. पुन्हा फाईन लेगच्या वरनं पाठवायचं होतं. मनीष पाटील नावाचं आशेचं किरण अर्ध्या रात्री मैदानावरती टेंभवलीकरांना सांगतोय हो मन्या मारेल, आज मारेल, आताच मारेल आणि त्याच्या बॅटला पण सांगावं लागेल आता नाही तर परत कधी नाही. कारण आता वेळ खूप कमी आहे. 24 वरती 7 विकेट आहेत आणि फक्त 4 बॉल शिल्लक आहेत. मागील 21 चेंडू मध्ये एकही चौकार अर्थात षटकार पाहायला मिळाला नाहीये. यावेळेला स्विच हिट केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अद्भुत, अविश्वसनीय टोलेजंग फटका, षटकार. स्क्वेअर लेग नाही, स्क्वेअर लेग नाही. बॅट कटसाठी अपील करता मेन अंपायर्स कडेच करावं लागेल. ते विसरून गेला सध्या सूरज किशोर मुकादम आणि बॅट कटसाठी अपील करताय तर मेन स्ट्रायकर एंडच्या अंपायर्स कडेच करायला पाहिजे. आताही सूरज केने ते विसरलाय. कसा अंपायर्स तुम्हाला आउट देणार जर तुम्ही स्ट्रायकर एंड अंपायर्स कडे अपील करत नाही आहात. अंपायरचा डिसिजन फायनली तिकडे आलाय. नॉट आउट. चला गेम कंटिन्यू प्ले करा सूरज. एक्स्ट्रा वेळ, नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. डॉट बॉल आलाय. समीकरण मैदानावरती थांबलाय. 4.4 चा खेळ झाला. 30. चला गोरसई गेम प्ले करायचा आहे आपल्याला. ओंकार सर, एक गोष्ट मी आवर्जून नमूद करू इच्छितो. पहा ना, दोन्ही अंपायर जर का कदाचित ही संभावना असती बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असा, दोन्ही अंपायर एकत्रित आले असते, काही
कुठेही खानाखुणा झालेल्या नाही आहेत. याचा अर्थ बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. याच कारणास्तव इथून मात्र आपण पाहतो आणखीन एक डॉट बॉल आलाय. येणारे काही चेंडूचा खेळ शेष आहे. किशोर मुकादमने या सामन्यामध्ये दम भरलाय आणि अर्थात या षटकामध्ये जिथे षटकार येऊनही कमबॅक चांगलं केलंय त्याने. गोरसईचा गेम चेंजर आहे, ज्याच्या नावामध्ये दम, त्याचं नाव आहे किशोर मुकादम. त्याचं दम काढावा लागेल पाटीलला. प्रयत्न तर तो जरूर करतोय. सिंगलचा मानस आहे, एक धाव पूर्ण केली जाईल. सेकंडचा प्रयत्न आहे, स्ट्रायकर एंडला चाललाय. आता ओव्हर थ्रो झालाय, दुसरी मिळेल का? बॅकअप आलाय आणि फलंदाज बाद होतोय. दुसरी धाव घेत असताना लेग बाईटच्या स्वरूपात एक पूर्ण झाली आहे आणि 31ला 8 गडी बाद. टीम वनुस्फोट जय हनुमान टेंभवली. हे स्पर्धेचं भव्य दिव्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळत आहे. व्हेरी VIP डाईज तिकडे फार मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा मॅचचा आनंद घेतोय. सुख आणि दुःख आयुष्यातलं न चुकणारे जोडीदार असून त्याचा स्वीकार करून संघर्षमय जीवन जगणं ह्यात वेगळा आनंद असतो. आणि क्रिकेटचा हा संघर्षाचा सुखा दुःखाचा आनंद घेण्यासाठी हजारो आणि लाखोच्या संख्येनं प्रेक्षक सातत्यानं जोडले गेलेत. आपल्या स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलावरती रंगणाऱ्या मयूर ग्रुप प्रेझेंट स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये महत्वाचा आणि निर्णायक बॉल जो ठरवेल की मॅच रंगेल, सन्मानजनक लक्ष बनेल की इथे जर एक चांगला बॉल तर गोरसईला चेस करणं थोडं सोपं जाईल. हा सध्याच्या घडीला ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहताय, हा काही क्षणापूर्वी घेतलेला आहे. 31 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा चेंडू येणं शेष राहिलाय. 10 बॉल 12 वरती मनीष पाटील खेळतोय. शेवटचा एक चेंडू शेष, फटका येणार का विशेष? स्ट्रायकर एंडला मनीष. शेवटचा बॉल खोला टाकला होता, ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक येतोय सर भावेश पवार. फेकी पहा फलंदाज मनीष पाटील शेवटच्या बॉलवरती रन आउट झालाय. 32 धावा धावफलकावरती 33 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. 32ला 9 बाद. आणि यानंतर प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका. सध्या 17,000 पेक्षा जास्त ऑनलाईन प्रेक्षक आहेत. पण पुढचा सामना 40 ते 50,000 पेक्षा जास्त जुडतील. कारण पुढील लढाई एका गावा किंवा तालुक्यापुरती मर्यादित नाहीये. आपापल्या जिल्ह्याला रिप्रेझेंट करताना तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला रायगडचे स्टार विश्वजित ठाकूर खेळतोय, मयूर वाघमारे खेळतोय, प्रथमेश म्हात्रे फुंडेचा खेळाडू आहे, अमित नाईक आहे, प्रसन्न पाटील आहे, टाकीगावचा चैतन्य पाटील खेळतोय, प्रसाद घरत खेळतोय, परेश ठाकूर, बंटी जोशी, प्रफुल्ल पाटील, चॅम्बो, रोहित घरत आणि नेरेचा अपकमिंग यंग टॅलेंटेड सचिन मोरे हा स्कॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. टीम रायगड ठाणे टीम वरती जयसर एक नजर टाकूयात. भावेश पवार या संघामध्ये गोरसाईचा खेळाडू, पवन केणे गोरसाईचा खेळाडू खेळताना पाहायला मिळणार आहे. धीरज भोईरला तुम्ही पाहताय धारावेचा खेळाडू खेळताना पाहायला मिळेल. सचिन केवणे खेळत असताना ढवळेपाडाचा खेळाडू पाहायला मिळणार आहे. भावेळाचा योगेश भालेराव बालेकर खेळताना पाहायला मिळणार आहे. हायवे दिवाचा आर्यन भोईर तुम्हाला पाहायला मिळेल. टेंबिवलीचा प्रतीक पाटील खेळताना पाहायला मिळतोय. बोरशेतीचा अर्जुन बांगेर तुम्हाला या संघामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे. तर प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार, कालिंग एक्सप्रेस पुन्हा एकदा संघामध्ये पाहायला मिळेल. साई शेलार खंबाळपाड्याचा एक दर्जेदार बाहुबली खेळाडू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अक्षय थेटे नानकरचा खेळाडू तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळणार आहे. दोन संघांची ही स्टारकास्ट सर्वाधिक चर्चेचे विषय राहिली आहे. परंतु या संघामध्ये रायगड संघामध्ये काही अंशी काही जे 2 ते 3 चेहरे पाहतात हे सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेचे विषय आहेत. सचिन मोरे नेरेचा खेळाडू आहे, युवा आहे, प्रतिभावान आहे आणि सध्याच्या घडीला सर्वाधिक फॉर्मातील खेळाडू आहे. अगदी त्याच वेळेला प्रसाद घरत मागील एका आठवड्यामध्ये 2 बाईक ज्याने मिळवल्यात तो या संघामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. चैतन्य पाटील एका वर्षाच्या अल्पावधीमध्ये ज्याने मात्र यशाची उंच शिखरे गाठली आहेत. हा डगआउट तुम्हाला पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. काहीसे सेल्फीज घेतल्या जातात. चला प्रेक्षकांना विनंती आहे आपल्यास डगआउट चेक चेक. या ठिकाणी ओमकार सर काही वेळ तुमचा मी या ठिकाणी घेणार आहोत. काही विशेष सन्मान या ठिकाणी मयूरदादा आणि प्रतीकदादा यांच्या ठिकाणी केला जाईल. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय ऋषिकेशजी पाटील साहेब जे लाडके भाऊजी आहेत आणि खरं तर मयूरदादा आणि प्रतीकदादा यांची लाडकी बहीण ॲडव्होकेट भावनाताई यांच्या वतीनं दोन्ही भावांच्या ठिकाणी सन्मान होतोय. खरं तर म्हटलं जातं ना कशी पण असावी पण एक तरी बहीण असावी. मोठी असेल तर आईबाबांपासून वाचवणारी असावी, छोटी असेल तर ती आपल्या पाठीमागे लपणारी असावी, मोठी असेल तर चुकींवरती कानाखाली मारणारी आणि छोटी असेल तर चुकींवरती स्वारी बोलणारी अशी एक तरी बहीण आपल्याला असावी अशी भावनाताई या ठिकाणी तिच्या वतीनं या ठिकाणी मयूरदादा आणि प्रतीकदादा यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. क्या बात आहे मॅडी, अतिशय सुंदर भावा. ताईच्या शुभ असते, भाऊजींच्या शुभ असते.
या ठिकाणी हा सन्मान होताना या ठिकाणी आपण पाहिला. यानंतर या ठिकाणी आपण पाहतो ज्यांचं दुःखदायक आगमन झाले. खरं तर आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी खरं तर ज्यांनी सध्या यूट्यूबवरती अगदी आपण पाहतो सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत असा बदामचा बादशाह सुजित दादा पाटील, एक प्रसिद्ध संगीतकार गीतकार, या ठिकाणी आपण पाहतो त्याचा सन्मान या ठिकाणी संपूर्ण मयूर ग्रुपच्या वतीनं मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण हा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आणि सामना चालू होण्यापूर्वी ओमकारजी शेट्टे सर आपल्याला सुजित पाटील बदामचा बादशाह याचं एक गाणं देखील या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल. त्याचा आवाज जरूर या ठिकाणी आपल्याला. ठीक. अंपासला रिक्वेस्ट आहे, जोपर्यंत वरून सिग्नल येत नाही ऑर्गनायझर्सच्या वतीनं तोपर्यंत मॅच सुरू केली जाणार नाही. बदामचा बादशाह सुजित पाटील आपल्या सोबत आहे. त्याच्या आवाजामध्ये एक गाणं ऐकलं जाईल आणि त्यानंतर थोड्याच वेळात आपण सामन्याला सुरुवात करू जसं आपल्या कॉम्बॉक्स पर्यंत मेसेज येईल. धन्यवाद. या ठिकाणी हा सन्मान होतोय बदामचा बादशाह सुजित पाटील. या आपण या ठिकाणी एक झलक. थँक्यू मयूर दादा आणि प्रतीक दादा. माझे खूप आवडते व्यक्तिमत्व आहेत दोघेही. इतकं सुंदर आयोजन आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये इतकं उंचीवर जाऊन सुद्धा त्यांचा स्वभावातला जो साधेपणा आहे तो मला नेहमीच भावतो आणि नेहमीच प्रेरणा घेण्यासारखा असतो. आणि खरंच आज खूप सुंदर आयोजन केलेलं आहे या स्पर्धेचं आणि खूप छान वाटलं बघून. दादा तुमच्यासाठी 2 ओळी गातो मी. राम लक्ष्मण शोभतात अशी भावांची जोडी, गोडी नात्याला लय भारी नात्याला हाय हो गोडी. प्रतीक मयूर सुपरस्टार भावांची जोडी हाय दमदार. फॅन झाली या दुनिया सारी, त्याने केलंय हो क्रिकेटचं आयोजन भारी. त्याने केलंय हो क्रिकेटचं हे आयोजन भारी. थँक्यू सो मच दादा. तुमच्यावर अशीच एकवीर आईची देवी आईची कृपा राहू द्या. दादांची इच्छा बदामच्या बादशाला बदामची राणी. बदामचे बादशाला बदामची राणी, एक्याची चालतंय तया मन मानी. बदामचे बादशाला बदामची राणी, एक्याची चालतंय तया मन मानी. रावण माझी ही जोशान जाम गाय, एकवीर आई माझे पाठीशी उभी गाय. फिकीर कणाची मनार नाय, एकवीर आई माझे पाठीशी हाय. फिकीर कणाची मनार नाय, एकवीर आई माझे पाठीशी हाय. माझे आई माऊलीचा उदो उदो, माझे एकवीरेचा उदो उदो. उदो बोला उदो, माझे आई माऊलीचा उदो. हे उदो बोला उदो, माझे आई माऊलीचा उदो. थँक्यू सो मच. धन्यवाद सुजित पाटील. खरं तर आवाज ऐकला असेल तर या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बदामच्या बादशाहसाठी. काय विशेष सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. सन्माननीय या ठिकाणी गणेशजी भोपी सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नवीनजी भोपी सर यांना सुद्धा विनंती केली आपण सुद्धा यायचे. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. तसेच जोंधळे कॉलेजचे प्रोफेसर सन्माननीय अमरजी भरत भोपी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती केली आपण सुद्धा या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. बाबू भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्या मान्यवरांना विनंती केली आपण या आपला सर्वांचा सन्मान या ठिकाणी होईल. कारण आता आपल्याला मॅचकडे देखील जायचे. एक चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वनू स्पोर्ट्स जय हनुमान टेंबवली बनाम साई इलेव्हन जय बजरंग गोलसेब अशा 2 बलाढ्य संघामध्ये चालू असलेला हा एक अतितटीचा सामना. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. हो टू कम बॉक्स. 33 धावेचं लक्ष. पहिल्या बॉलवरती गोरसईचा वार. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. आलाय चौकार. फार मोठ्या संख्येनं बदलापूरकर आलेत. बदलापूर म्हटलं की ती माती आहे जी छत्रपती शिवरायांच्या स्पर्शानं पावन झाली आहे. देखो मुलुक मराठों का या शेर शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था. हर पर्वत पर आग जली थी, हर पत्थर एक शोला था. हर हर महादेव की बोली यहाँ बच्चा बच्चा बोला था. शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की. इस मिट्टी से तिलक करो, ये बदलापुर की मिट्टी है बलिदान की. हरे रंग का सपना लेकर
बाबर आया था इस माटी में, अरे छत्रपति ने भगवा घुसा दिया था उसके छाती में। बदलापूरकर बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। साईड लाईनला मी जुळलोय आणि अगदी त्याच वेळेला बाउंड्री लाईन वरती काही प्रेक्षक वर्गाशी आपण चर्चा करतोय. कसं वाटतं इथलं आयोजन, तुम्ही कुठून आलात आणि अगदी तुमचं नाव आणि त्याच वेळेला या स्पर्धेबद्दल काय म्हणाल एकंदरीत? मी राहायला बदलापूरलाच आहे, मांजरले टीममध्ये खेळतो. आयोजन बघायला गेलं तर खरंच खूप छान आहे, म्हणजे स्टेडियम सारखा फील वाटतो आणि एवढे पब्लिक या मॅचसाठीच बघायला येतात. फक्त पिसेकरचं टुर्नामेंट असेल तेव्हाच येतात फक्त एवढे पब्लिक. रायगड आणि ठाण्याच्या मॅचचा किती उत्कंठ आहे तुम्हाला आणि कोणाला सपोर्ट करण्यासाठी आलात? सपोर्ट तर फक्त क्रिकेटसाठी असेल, पर्टिक्युलर कुठल्या टीमसाठी नसेल, पण आयोजन एवढं छान असतं त्यामुळे ही जेवढी पब्लिक आहे ना अशी कुठल्या टुर्नामेंटला कधी येत नाही. बदलापूरच्या या स्पर्धेसाठी फक्त 2 शब्दामध्ये काय म्हणाल मयूरजी बिसेकर साहेब आणि प्रतीकजी बिसेकर साहेब यांनी केलेल्या आयोजनाबद्दल? क्रिकेटची पंढरी या दोघा भावांनी जपली इथे. क्या बात आहे, धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या मयूर दादा पिसेकर, प्रतीक दादा पिसेकर. नो डाऊट एट ऑल, क्रिकेट विश्व सजलंय, बहरलंय. टेनिस बॉल क्रिकेट वेगात प्रगती करतंय. ISPL गाजवणारे स्टार ऑनगोईंग मॅच मध्ये देखील खेळतायत. बट मैदानावरती चर्चा एकच आहे, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाची. क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या दमदार यशाला पर्याय नाही. आणि हे दमदार यश आहे मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर आणि मयूर ग्रुपचं. त्यांच्या स्वप्नातलं साकार झालंय. आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादानं त्यांना श्रद्धांजली समर्पित करणारं स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक पर्व 8. पवन केने आलाय आणि पहिल्या बॉल वरती केनेने केलाय वार. बॉल चाललाय सीमा रेषा पार. पवन केनेचा चौकार. ठाणे रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची हाय खरोखर. एक विराई आणि साई बाबांचा हात हाय शिरावर. मयूर ग्रुपचा जगन्नाथ स्मृती चषक एक नंबर. थँक्यू डीजे. पवन केने मोठा फॅन बेस. पवन केने नावाचा PK नावाचा सुपरस्टार सध्या पूर्ण महाराष्ट्र नाही भारत विश्व घडताना पाहतोय. अवघ्या 8 ते 9 वर्षामध्ये अगदी लाखो दिलाच्या मनावरती राज करणार, लाखो दिलो की धडकन पवन भगवान केने. कोण कोण आले पवन केनेची बॅटिंग पाहायला? एकदा आवाज होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या पवन केने साठी. प्रचंड मोठा फॅन बेस पवन केने नावाचा. एक स्विचिटचा चौकार आलाय. आता मारलाय PKनं, आता मारलाय पवन भगवान केनेनं. तो आलाय आणि त्यानं पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर, लांब लांब लांब, आउट ऑफ द पार्क. षटकार. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. सोनं असो किंवा आयुष्य, सोनं असो किंवा आयुष्य घासल्याशिवाय चमकत नाही. नशिबाने किती हरवण्याचा प्रयत्न केला पवन भगवान नेव्याला, तर हार मानायला तो तयार नाही. संघर्षाच्या भट्टीतून निघालाय. हार मानणं पवन भगवान केने नावाच्या रक्तात नाही. पहिल्या बॉलवरती 4, दुसऱ्या बॉलवरती 2, तिसऱ्या बॉलवरती आलाय षटकार. टीमची टोटल धाव फलकावरती 16. समालोचक मित्र जयजी भोसले सर आपल्या सोबत आहेत. विशेष कौतुक व्हायला व या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम महेशजी धुळे आणि राहुल चव्हाण त्यांनी देखील केलंय. त्या दोघांशिवाय देखील ही स्पर्धा कुठेतरी अधूअधुरी होती. स्वागत आहे मित्रांनो तुम्हा दोघांचं देखील. बदलापूरकरांचा अभिमान हे दोन्ही समालोचक देखील उंचावतात. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला, बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वॉर्ड स्टॉप, मात्र बॉल फायनली बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय 4. सामना खुला झालाय, सामना खुला झालाय. बाउंड्री लाईन वरती मी आणखीन एक प्रेक्षकाशी जुळतो आहे. काय म्हणाल, कुठून आलात, कोणाला सपोर्ट करण्यासाठी आलात? रायगड आणि ठाण्याची मॅच आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? स्पर्धेचा तर मी खरंच खूपच फॅन आहे आणि गोरसाईचा मी फॅन आहे. पवन केने तर माझा खूपच, म्हणजे गोरसाईचा मी फॅनच आहे आणि पवन केनेचा मी फॅन आहे. स्पर्धेबद्दल काय म्हणाल? मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर यांनी केलेले आयोजन, इथे आलेली गर्दी आणि प्रेक्षक वर्गाबद्दल एकंदरीत हा जो काही जनसागर इथे उमटला आहे त्याबद्दल एकंदरीत काय म्हणाल? इथे टप्पा पडलाय, चाललाय बॉल बाहेर. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. सामना खुला झालाय.
ज्या मॅचची अपेक्षा होती की गोरसई विरुद्ध टेंभवली फायनलच्या आधी एखादा फायनल जसा रंगावा तसा चुरशीचा सामना रंगेल, थोडंसं नाराज केला आज टेंभवली. रन झालेला नाहीयेत बट क्वालिटी टेंभवलीमध्ये देखील तितकीच आहे जितकी गोरसई. व्हॉट अ शॉट इज दॅट, स्टँड अँड डिलिव्हर. भिवंडीच्या क्रिकेटचा ढाण्यावाग पवन केने आज गाजवतोय. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल असा मारलाय की एकदम टॉपचा विषय व्हावा. पवन केनेच्या बॅट मधनं फक्त गोरसईची हवा. षटकार आलाय, आता 28 बनलेत. अजून एक अजून एक अजून एक. मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम साई 11 गोरसई ब. अभिनंदन. घंटो का मिनटों में खत्म कर डाला. 34 आणि टार्गेट होतं 33. जिंकलाय सामना टीम जय बजरंग गोरसई ब. अभिनंदन. आता ज्या सामन्याची उत्कंठा शिगेला गेली आहे ठाणे विरुद्ध रायगड, बट या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. बॅटिंग करताना देखील फलंदाजानं चांगलं योगदान दिलंय, बट जर चर्चा झाली गोलंदाजीची तर गोलंदाजी देखील तितकी सुंदर पाहायला मिळाली आहे. भावेश पवार 2 षटकं आणि 2 विकेट आणि इकॉनॉमी फक्त 5. भावेश पवार ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रेक्षकांना विनंती आहे आतमध्ये कुणीही जाऊ नका प्लीज. सध्या आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जे चिमुरडे आलेले आहेत. खरं तर भावेश पवार पवन केनेचे भरपूर फॅन आहेत आणि एक सेल्फी घेण्यासाठी आवर्जून या ठिकाणी आवर्जून क्रीडानगरीच्या आतमध्ये येत आहेत. चला डीजे रॉनी यांच्या माध्यमातून आपण एक संगीत ऐकू. तत्पूर्वी काही विशेष सूचना आमच्यापर्यंत पोहोचतील आयोजकांच्या वतीनं. टायटल सॉन्ग मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन्नाथ